नमस्कार. मी मैथिली जोशी. मी मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करते. मी पंख फाउंडेशनच्या वतीने आपले स्वागत करते. नवरात्र विशेष मानसिक आरोग्य याबाबत जनजागृती या उपक्रमात आज आपण गर्भधारणा आणि प्रसूतीनंतर काळातील मानसिक आरोग्य आणि त्याचे व्यवस्थापन या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करूयात. आईपणाचा प्रवास फक्त शरीराचा नाही, तो मनाचाही आहे. गरोदरपण म्हणजे स्त्रीच्या आयुष्यातील एक सुंदर पण अतिशय नाजूक टप्पा. नव्या जीवाला आपल्यात वाढवण्याची अद्भुत शक्ती तिला मिळते. परंतु या काळात फक्त शरीरातच नव्हे तर मनातही अनेक वादळे उठतात. आई होण्याचा आनंद जसा अपार असतो तसाच त्याच्याबरोबर अस्वस्थता, भीती आणि असंख्य शंका कुशंका मनाला सतावत असतात. या काळात शरीरात अनेक शारीरिक बदल होतात. त्याचबरोबर मानसिक स्थितीत देखील मोठे चढ उतार दिसून येतात. बाळंतपणानंतरही हीच प्रक्रिया पुढे सुरू राहते. याकडे वेळेवर लक्ष न दिल्यास मानसिक तणाव गंभीर समस्या बनू शकते. तर आपण बघूयात की गरोदरपणामध्ये काय मानसिक समस्या येऊ शकतात. 1. भीती आणि चिंता. बाळ सुरक्षित राहील का? प्रसूती कशी होईल? आई बनण्याची जबाबदारी कशी पेलता येईल? अशा प्रश्नांमुळे ताण वाढतो. मूड स्विंग्स म्हणजे मनस्थितीतील बदल. हार्मोनल बदलांमुळे कधी आनंद तर कधी दुःख किंवा चिडचिडही वाढते. एकाकीपणा. कुटुंब किंवा जोडीदार पुरेशी साथ देत नसल्यास स्त्रीला एकटेपणा जाणवतो. 4 आहे स्वतःबद्दल नकारात्मक विचार. शारीरिक बदलांमुळे आत्मविश्वास कमी होतो. ह्या काही समस्या आपण बघितल्या. आता आपण बघूयात बाळंतपणानंतरच्या काय मानसिक समस्या येऊ शकतात. पहिला आहे पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजेच प्रसवोत्तर नैराश्य. सतत उदासी, रडण्याची प्रवृत्ती, कामात किंवा काही वेळा बाळातही रस वाटत नाही. दुसरं आहे झोपेची अडचण. बाळाच्या काळजीमुळे आईला योग्य झोप मिळत नाही. त्यामुळे थकवा व चिडचिड वाढते. तिसरं आहे गिल्ट फिलिंग म्हणजे अपराधीपणा. मी चांगली आई नाही किंवा माझ्या बाळाचे वजन वाढत नाही म्हणजे मी नीट काळजी घेत नाही असे वाटणे. 4 आहे नातेसंबंधातील ताण. जोडीदाराबरोबर संवाद कमी होणे. कुटुंबाकडून अपेक्षित आधार न मिळणे. अशा काही समस्यांचा सामना काही जणींना करावा लागतो. आता आपण बघूयात ह्याचे निराकरण व उपाय काय करता येतील. पहिलं आहे समर्थन व व्यवस्था म्हणजे सपोर्ट सिस्टीम. कुटुंबीय, मित्रमैत्रिणी आणि जोडीदाराने भावनिक आधार देणे महत्त्वाचे आहे. बऱ्याचदा आपण जाहिरातीमध्ये बघतो की एक सुंदर टापटीप घर आहे. तिथे एक हसतमुख नवजात बाळाची आई आहे. बाळ शांतपणे झोपलेलं आहे आणि ती आई शारीरिकदृष्ट्या देखील खूप मेंटेन आहे. घर एकदम चकाचक आहे. पण काही वेळेस वास्तव हे वेगळे असू शकते. जसे जाहिरातीत दाखवले गेले तसे काहीच नसते. मग तिथे काही नव्याने आई झालेल्या स्त्रियांच्या मनात नकारात्मक तुलना सुरू होते आणि ताण वाढतो. दुसरं आहे योग्य माहिती व समुपदेशन. डॉक्टर किंवा काउन्सिलरकडून गरोदरपणातील बदलांविषयी समजावून घेणे. तिसरं आहे
योग किंवा ध्यान, श्वसनाचे व्यायाम, हलके योगासन व ध्यानामुळे ताण कमी होतो. चौथं आहे झोप व आहाराची काळजी. पौष्टिक आहार आणि शक्य तितकी विश्रांती मानसिक आरोग्य टिकवते. बरेचदा स्त्रिया गरोदरपणामध्ये आहाराची अगदी व्यवस्थित काळजी घेतात, पण गरोदरपणाच्या नंतर म्हणजे प्रसूतीच्या नंतर ही काळजी घेतली जात नाही. पूर्ण काळजी बाळाची घेतली जाते आणि त्याच्यामुळे देखील व्यवस्थित आहार घेतला जात नाही. पाचवा आहे भावनिक व्यक्त होणे. आपल्या भावना जोडीदाराशी किंवा विश्वासू व्यक्तीशी मोकळेपणाने बोला. सहावं आहे व्यावसायिक मदत घेणे. जर नैराश्य किंवा ताण वाढत असेल तर मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे. आता आपण चर्चेच्या शेवटाकडे येऊयात. गरोदरपण आणि बाळंतपण ही स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत नाजूक पण सुंदर टप्पे असतात. शारीरिक बदलांसोबतच मानसिक आरोग्याकडे तितकेच लक्ष देणे गरजेचे आहे. योग्य आधार, प्रेमळ वातावरण आणि वेळेवर वैद्यकीय मदत मिळाल्यास स्त्री या काळातील आव्हानांना सामोरे जाऊन आनंदी मातृत्व अनुभवू शकते. थँक्यू.